आज आपण नेक्स्ट जो चॅप्टर आहे बायोगॅस. आपण बायोमास बायोफ्युएल जर बघितलं आपण मागच्या वेळी बायोफ्युएलचं प्रोडक्शन प्रोसेस वगैरे बघितले आपण, तेच तुम्हाला प्रॅक्टिकलमध्ये सुद्धा आहे सेम. तर तेच आपण काय करणार आहे की साईड बाय साईड प्रॅक्टिकल प्लस तुमचं ते थिअरी पार्ट जो आहे जो सिमिलर आहे तो कव्हर करणार आहे. कारण की आता आपल्याकडे तुमचं आता 17 तारखेपासून प्रॅक्टिकल सुरू होतील, त्यामुळं लेक्चरसाठी कदाचित आपल्याला वेळ कमी पडू शकतो. त्यामुळे आपण प्रॅक्टिकल आणि थिअरी पार्ट जो आहे सिमिलर पार्ट सोबतच कम्प्लीट करणार आहे. ओके, तर आता तुमचं जो प्रॅक्टिकल नंबर 4 आहे तो स्टडी ऑफ प्रोडक्शन ऑफ बायोडिझेल आणि प्रॅक्टिकल नंबर 5 जो आहे तो स्टडी ऑफ प्रोडक्शन ऑफ इथेनॉल म्हणजे बायो इथेनॉल, जे आपण लास्ट लेक्चरमध्ये पाहिलं होतं की बायो इथेनॉलचं प्रोडक्शन आणि बायोडिझेलचं प्रोडक्शन. तर तुम्हाला समजलं असेल. एकदा तुम्ही काय करा, मी तुम्हाला लेक्चर झाल्यानंतर प्रॅक्टिकल मॅन्युअलची एक PDF सेंड करेल, त्यातून स्टडी करा. त्यानंतर मी तुम्हाला जे प्रेझेंटेशन पाठवले त्यातून पण स्टडी करा आणि त्यामध्ये सुद्धा तुम्हाला जर काही समजत नसेल तर मग मला विचारा, मी तुम्हाला एक्सप्लेन करेल. मग आता आपण नेक्स्ट जो आहे पॉइंट बायोगॅस. आता बायो डिझेल आणि बायो इथेनॉलच्या प्रोडक्शनमध्ये जे प्रॅक्टिकल मॅन्युअलमधले काही पॉईंट्स आहेत ते मी तुम्हाला उद्या कंटिन्यू करेल. आज आपण स्टार्ट करतोय बायोगॅस. जर त्याच्यामध्ये मला वाटलं की हा पॉईंट आपण प्रॅक्टिकलमध्ये कन्सिडर करायला पाहिजे तर मी ते तुम्हाला एक्सप्लेन करेल. तर आता बायोगॅस जो चॅप्टर आहे 4th नंबरचा चॅप्टर आणि त्याच्याशी रिलेटेड आपल्या प्रॅक्टिकल आहे प्रॅक्टिकल नंबर 1 आणि 2. तर त्या अगोदर बायोगॅस मध्ये आपण काय शिकणार आहे, त्याचं इंट्रोडक्शन, त्याची प्रोसेस कशी असते, त्यानंतर बायोगॅसमध्ये काय काय कंपोनंट्स किंवा कॉन्स्टिट्यूट असतात किंवा त्याचे मेन फीचर्स, त्याचे ॲप्लिकेशन्स, क्लासिफिकेशन आणि जे काही पॉप्युलर डिझाईन्स आहेत बायोगॅस प्लांटचे. आता त्यामध्ये बायोगॅस म्हणजे काय हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. बायोगॅस आपण आतापर्यंत बायोफ्युएल जे बघितलं ते आपण एक प्रकारचं बायोफ्युएल, एक सॉलिड मटेरियल जे आहे ते ॲज अ फ्युएल म्हणून यूज करत होतो. किंवा बायोफ्युएलमध्ये काही लिक्विड, काही सॉलिड आणि काही गॅसियस टाईपचे पण फॉर्म्स असतात. आणि मग गॅसियस फॉर्म जो आहे बायोमास पासून तयार झालेला तोच आहे बायोगॅस. म्हणजे बायोगॅस म्हणजेच एक प्रकारचं काय आहे, एक ऑर्गॅनिक मटेरियलच्या डायजेशनमुळे किंवा ऑर्गॅनिक मटेरियल डायजेशन झाल्यामुळे जो गॅस प्रोड्यूस होतोय त्यालाच आपण एक फ्युएल म्हणून यूज करणार आहे. त्याला आपण बायोगॅस असं म्हणतो. मोस्ट ऑर्गॅनिक मटेरियल अंडरगो अ नॅचरल अँड एरोबिक डायजेशन इन द प्रेझेन्स ऑफ मॉइश्चर अँड ॲब्सेन्स ऑफ ऑक्सिजन अँड इट प्रोड्यूस बायोगॅस. तुम्हाला सांगितलं होतं की अनएरोबिक ऑर्गॅनिझम्स किंवा अँड एरोब्स हे जे ऑर्गॅनिझम्स आहेत किंवा जे लिव्हिंग किंवा आपण अनएरोबिक म्हणजेच काय, ते इन द ॲब्सेन्स ऑफ ऑक्सिजन. ओके, म्हणजे ऑक्सिजन जरी नसताना काही ऑर्गॅनिझम जे आहेत ते काय असतात की ते ऍक्टिव्ह राहतात विदाऊट ऑक्सिजन किंवा फ्री ऑक्सिजन अवेलेबल नसला तरी सुद्धा ते ऑकर करतात, लिव्ह करू शकतात. असे जे ऑर्गॅनिझम्स आहेत तर त्याच्यामुळे होणारं जे डायजेशन आहे तुमच्या ऑर्गॅनिक मटेरियलचं. ऑर्गॅनिक मटेरियलमध्ये मग आपण काय म्हणू शकतो की ऑल कार्बन बेस्ड कंपाऊंड्स, फॉर एक्झाम्पल तुमचे नॅचरल एन्व्हायरमेंटमध्ये अवेलेबल असणारे ऑर्गॅनिक मटेरियल लिव्ज आहे, ड्राय लिव्ज आहेत किंवा वेट लिव्ज, त्याच्यानंतर कॉर्न स्टॉक, स्ट्रॉज, ग्रीन मॅन्युअर, सर्व हे जे व्हेजिटेटिव्ह किंवा एन्व्हायरमेंट नॅचरल एन्व्हायरमेंटमध्ये आपल्याला अवेलेबल होणारे जे ऑर्गॅनिक मटेरियल जे आहे त्या मटेरियलचं नॅचरल एनरोबिक डायजेशन करून जे आपल्याला ऑक्सिजन शिवायचं डायजेशन करून जो गॅस आपल्याला प्रोड्यूस होणार आहे त्याला आपण बायोगॅस असं म्हणतो. बायो
लाईट दिसते का सर्वांना? स्क्रीन दिसते का? ठीक आहे. आपण पाहतो तर बायोगॅस. बायोगॅस म्हणजे काय तर ऑर्गॅनिक मटेरियलचं एनएरोबिक डायजेशन. ओके. आता बायोगॅस म्हणजे ह्याच्यामध्ये काय काय कंपाऊंड्स असतात बघा. एक तर तुमचं मिथेन आणि कार्बन डायऑक्साईड हे मेनली कंपाऊंड्स जे आहेत ते बायोगॅसमध्ये प्रेझेंट करतात. त्याचबरोबर H2S आणि N2 म्हणजे तुमचं हायड्रोजन, नायट्रोजन आणि हायड्रोजन सल्फाईड सुद्धा त्याच्यामध्ये असतं. 55 to 65% CH4 म्हणजेच मिथेन त्याच्यामध्ये अवेलेबल असतं. बायोगॅस जे आहे त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त पर्सेंट मिथेन असतं 65%. त्याच्यानंतर कार्बन डायऑक्साईडचं पर्सेंट आहे 30 to 40%. आणि हे बाकीचे काही गॅसियस कंपाऊंड्स आहेत H2S आणि नायट्रोजन. ओके. त्याच्यानंतर बायोगॅसची कॅलोरिफिक व्हॅल्यू. आता बायोगॅस आपण बायोफ्युएल म्हणून यूज करणार आहे ना, मग त्याची आपल्याला कॅलोरिफिक व्हॅल्यू जर पाहिजे असेल तर ती आहे 5000 to 500 किलो कॅलरी पर केजी. ओके. 5000 ते 5500 किलो कॅलरी पर केजी. किलो कॅलरी पर केजी मध्ये विचारलं तर 5000 ते 5500. आणि जर मिली जूल सॉरी कॅलोरिफिक व्हॅल्यू आपण बघतो. कॅलोरिफिक व्हॅल्यू किती असते बायोगॅसची? 5000 ते 5500 किलो कॅलरी पर केजी. आणि जर मेगा जूल MJ कॅपिटल M मेगा जूल पर मीटर क्यूब जर असेल तर 18.8 ते 26.4 मेगा जूल पर मीटर क्यूब इतकी त्याची कॅलोरिफिक व्हॅल्यू असते. ओके. त्याच्यानंतर काही ठिकाणी आता एक बायोगॅसचं अपग्रेडेड व्हर्जन आलेलं आहे. म्हणजेच कोणतं? SNG सिंथेटिक नॅचरल गॅस किंवा त्याला सबस्टिट्यूट ऑफ नॅचरल गॅस असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणजे या ठिकाणी काय केलं जातं की एकतर त्या गॅसमध्ये CO2 आणि H2S नसतो आणि त्याच पद्धतीने डिरेक्टली आपण इलेक्ट्रिसिटीमध्ये याचा यूज करू शकतो. म्हणजेच हे एक जस्ट तुम्हाला माहिती म्हणून लक्षात ठेवा की सिंथेटिक नॅचरल गॅस म्हणजेच SNG हे एक अपग्रेडेड व्हर्जन आहे बायोगॅसचं. त्याला सबस्टिट्यूट नॅचरल गॅस सुद्धा म्हटलं जातं. The production of biogas is a particular significance in India because of its large scale cattle production. आता बायोगॅसमध्ये आपण जे काही ऑर्गॅनिक मटेरियल वापरतो किंवा बायोगॅसमध्ये डायजेशनसाठी जे आपण मटेरियल वापरतो त्याच्यामध्ये मोस्टली काउडंग जास्त प्रमाणामध्ये यूज केलं जातं. आणि आपल्याकडे इंडियामध्ये काय आहे की लार्ज स्केलमध्ये कॅटल प्रोडक्शन आहे. त्यामुळे आपल्याला ह्या पद्धतीचं म्हणजे या मटेरियलचा ह्या ऑर्गॅनिक मटेरियलचा यूज करून बायोगॅसचं प्रोडक्शन चांगल्या पद्धतीने करता येऊ शकतं. त्यामुळे इंडियामध्ये ह्याचा जास्तीत जास्त यूज केला जातो. कशासाठी यूज केला जातो तर हा गॅस जो आहे तो कुकिंगसाठी, डोमेस्टिक लाइटिंगसाठी, हिटिंग, त्याच्यानंतर IC इंजिन रन करण्यासाठी, इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्यासाठी, जी की आपल्याला ऍग्रिकल्चरल इंडस्ट्रीजमध्ये किंवा रुरल इंडस्ट्रीजमध्ये आपल्याला ते युजफुल राहील. अशा पद्धतीने डिफरंट ऍप्लिकेशनमध्ये आपण हे बायोगॅस जे आहे ऍज अ फ्युअल यूज करू शकतो. जर तुम्ही पर्टिक्युलर एका फॅमिलीसाठी जर कन्सिडर करत असाल तर 2 to 3 मीटर क्यूब कपॅसिटीचे बायोगॅस प्लांट्स आहेत ते तुमच्या फॅमिलीसाठी सॅटिस्फाईड राहतात. म्हणजे 2 ते 3 मीटर क्यूब कपॅसिटीचे बायोगॅस प्लांटचे डिफरंट काय आहेत टाइप्स आहेत आणि मग त्याचे साईज त्याच्या कपॅसिटी सुद्धा डिफरंट असतात. त्या पद्धतीने तुम्ही असे बायोगॅस प्लांट काय करू शकता की इन्स्टॉल करू शकता. आता बायोगॅसचे ऍडव्हान्टेजेस काय आहेत बघा किंवा बायोगॅस प्लांटचे डिफरंट ऍडव्हान्टेजेस आहेत. त्याच्यामध्ये काय आहे तर त्याची इनिशियल इन्व्हेस्टमेंट जी आहे म्हणजेच आता बायोगॅस प्लांट जर आपल्याला कन्स्ट्रक्ट करायचा असेल तर त्याची कॉस्ट जी आहे ती लो आहे. कारण की आता तुम्ही तुमच्या फॅमिली अराउंडच त्याला कन्स्ट्रक्ट करत असता किंवा इन्व्हेस्ट करत असता. आता त्याच्यामध्ये काय की काही ठिकाणी कॉन्क्रीटचे पण असतात, काही ठिकाणी मेटलचे पण बायोगॅस प्लांट्स असतात आणि त्याची इनिशियल कॉस्ट सुद्धा लो असते. त्यानंतर इट इज व्हेरी सुटेबल फॉर रुरल एरियाज. आता पाहायला गेलं तर रुरल एरियामध्ये तुम्हाला अंगण वगैरे असतं आणि त्या ठिकाणी ज्यांच्याकडे कॅटल प्रोडक्शन आहे किंवा ज्यांच्याकडे पशुपालन केलं जातं अशा लोकांसाठी तर हे बेनिफिशियलच आहे.
त्याच्यानंतर बायोगॅस इज लोकली जनरेटेड अँड कॅन बी इझिली डिस्ट्रीब्युटेड फॉर डोमेस्टिक यूज. हे लोकली तुम्ही जनरेट करू शकता आणि तुमच्या डोमेस्टिक पर्पजसाठी त्याचं डिस्ट्रीब्युशन प्रॉपरली आणि इझिली केलं जाऊ शकतं. म्हणजे तुम्ही अंगणातच एखादा बायोगॅस प्लांट कन्स्ट्रक्ट केलेला आहे आणि त्याच्यातून तयार होणारा बायोगॅस जो आहे पाईप थ्रू तुमच्या हाऊसमध्ये, किचनमध्ये वगैरे त्याचं सप्लाय केला जातो आणि अशा पद्धतीने त्याचं डिस्ट्रीब्युशन ही इझी आहे. बायोगॅस रिड्यूस द रुरल पुअर फ्रॉम डिपेंडन्स ऑन द ट्रॅडिशनल फ्युएल सोर्सेस. आता ट्रॅडिशनल फ्युएल सोर्सेसमध्ये बघायला गेलं तर मग प्रत्येकाला कसं, आता रुरल एरियामध्ये गॅस जर नसेल समजा तुमच्याकडे आपला, तर त्याच्यामध्ये काय करतो आपण की काही लोक चुलीवरती स्वयंपाक करतात, मग त्याच्यामध्ये वुडन मटेरियल वगैरे अशा पद्धतीचे जे ट्रॅडिशनल सोर्सेस आहेत तर ते अवेलेबल व्हायला पाहिजेत त्यांना आणि त्यांना त्याच्यावरतीच डिपेंड राहावं लागतं. मग वुडन मटेरियलसाठी मग त्या लोकांना काय करावं लागतं की डिफॉरेस्टेशन करावं लागतं. आणि जर तुम्ही बायोगॅसचा जर यूज करत असाल किंवा तुमच्याकडे बायोगॅस प्लांट जर एकदा तुम्ही इन्स्टॉल केला तर तुम्हाला हे डिफॉरेस्टेशन सारखे सोर्सेसवरती किंवा वुडन सारख्या सोर्सेसवरती डिपेंड राहावं लागत नाही आणि त्याच्यामुळेच काय होतं, डिफॉरेस्टेशन रोखलं जाऊ शकतं. त्याच्यानंतरचा जो यूज आहे किंवा त्याचे ॲडव्हान्टेज आहे तर इट चेक्स द एन्व्हायरमेंट पोल्युशन. आता हा जो गॅस आहे तर किंवा हे जे बायोगॅस प्लांट आहेत तर ते काय आहेत तर एक प्रकारे नॉन पोल्युटंट सोर्सेस आहेत. म्हणजे काही लेस क्वांटिटीमध्ये किंवा लेस अमाऊंटमध्ये पोल्युशन होतं, त्याचं जास्त प्रमाणामध्ये पोल्युशन होत नाही, कारण की तयार होणारा मिथेन आणि CO2 जो आहे तो आपण फ्युएल म्हणून यूज करणार आहे. आता या बायोगॅस प्लांटमधून आपल्याला मेनली बायोगॅस जो अवेलेबल होतो त्याच पद्धतीने याच्यापासून बाय प्रोडक्ट सुद्धा आपल्याला अवेलेबल होतात. नायट्रोजन रिच मॅन्युअर म्हणजेच काय तर तुमचं जे डायजेशन झाल्याच्या नंतर असं नाही की पूर्णपणे ते जे ऑर्गॅनिक मटेरियल आहे ते पूर्ण डायजेस्ट झालेलं आहे. डायजेस्ट झाल्याच्या नंतर तुम्हाला सम अमाऊंटमध्ये बायोगॅस मिळतो आणि काही अमाऊंटमध्ये त्याची स्लरी किंवा त्याचा जो स्लज आहे म्हणजेच काही जो गाळ किंवा त्याचा मैला जो आहे तो त्याला आपल्याला त्याच्यामध्ये नायट्रोजन कंटेंट जास्त असल्यामुळं ॲज अ नायट्रोजन रिच मॅन्युअर म्हणून ते तुम्ही यूज करू शकता. मॅन्युअर म्हणजे खत, हा एक त्याचा ॲडव्हान्टेज आहे. त्याच्यानंतर बायोगॅस रिड्यूस द ड्रेजरी ऑफ वुमन अँड लोअर इन्सिडन्स ऑफ आय अँड लंग डिसिजेस. तर काय होतं की बायोगॅस जो आहे, बायोगॅस प्लांट जर तुम्ही यूज करत असाल तर यामध्ये काय होतं की काही ठिकाणी लोकांसाठी किंवा पर्टिक्युलरली वुमेन्ससाठी हे जे कंटाळवाणं काम आहे किंवा एक प्रकारचं डल वर्क म्हणू शकतो किंवा काही ठिकाणी जे काही वुमेन्सना जे डिसिजेस होतात चुली पुढं स्वयंपाक वगैरे केल्यामुळे आय डिसिजेस, लंग डिसिजेस त्यांना दिसून येतात, कारण की त्यातली तर ती जी ॲश आहे किंवा त्याचं जे आपण म्हणू शकतो की स्मोक जो आहे तर ते त्याला हानिकारक राहू शकतं. तर हे बायोगॅस प्लांटमध्ये हा ड्रॉबॅक नाही होत. तर हे त्याचे डिफरंट ॲडव्हान्टेजेस आहेत. बायोगॅस प्लांटमध्ये कोणतं रॉ मटेरियल यूज केलं जातं हे पहा. रॉ मटेरियल यूज फॉर बायोगॅस जनरेशन फर्स्ट इज काऊ डंग, देन सिवेज, क्रॉप रेसिड्यूज, व्हेजिटेबल वेस्ट, वॉटर हायसिंथ, पोल्ट्री ड्रॉपिंग आणि पीक मॅन्युअर. आता काही ठिकाणी पोल्ट्री प्रोडक्शन करत असतील किंवा काही ठिकाणी जर पीक सुद्धा काय केलं जातं, पाळले जातात आणि मग त्यांच्यापासूनचं पण जे काही वेस्ट मटेरियल आहे किंवा मग पोल्ट्रीचे ड्रॉपिंग्स असतील त्याचबरोबर व्हेजिटेबल वेस्ट म्हणजे तुम्ही फूड वेस्ट म्हणू शकता त्याला, म्हणजे तुमच्याकडचं जे फूड मटेरियल जे आपण त्याला म्हणतो खरकटी वगैरे, त्याच्यानंतर क्रॉप रेसिड्यू आणि काऊडंग म्हणजे जर तुमच्याकडे कॅटल फीड असेल, कॅटल प्रोडक्शन जर होत असेल, गाई म्हशी जर घरात असतील तर काऊडंग त्या शेणाचा सुद्धा यूज येतं बायोगॅस प्रोडक्शनसाठी मेनली केला जाऊ शकतो. ओके, तर अशा पद्धतीने हे रॉ मटेरियल आहे जे की तुम्हाला बायोगॅसच्या प्रोडक्शनसाठी युजफुल राहतं. खाली एक टेबल दिलेला आहे, त्याच्यामध्ये काय दिलंय, बायोगॅस प्रोडक्शन फ्रॉम व्हेरियस फीड स्टॉक. म्हणजे तुमचा जो फीड स्टॉक आता मी जे तुम्हाला सांगितलं तो फीड स्टॉकच आहे किंवा आपण याला म्हटलं की रॉ मटेरियल किंवा इट इज अ फीड स्टॉक फॉर द बायोगॅस जनरेशन. अशा पद्धतीचं हे जे डिफरंट फीड स्टॉक आहे त्याच्यामधून आपल्याला किती बायोगॅस प्रोडक्शन होतं किंवा किती मिळते तर त्याचे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. हा एक टेबल आहे. फर्स्ट कॅटल किंवा काऊडंग. आता हे कॅटल डंक मध्ये आपल्याला काय काय तर त्याच्यामध्ये टोटल सॉलिड्स जे आहेत किंवा TS ते 20.8% इतके असतं. म्हणजे शेण जर घेतलं कन्सिडर केलं तर त्याच्यामध्ये 20.8% सॉलिड पार्टिकल्स असतात आणि बाकीचे फ्लुइड किंवा वॉटर कंटेंट. CN रेशो म्हणजेच कार्बन नायट्रोजन रेशो जो आहे तो 19.7 आणि बायोगॅसचं प्रोडक्शन अप्रॉक्सिमेटली 32 लिटर पर kg. म्हणजे 1 kg जर कावडक असेल तर त्याच्यामधून 32 लिटरचा गॅस तुम्हाला प्रोडक्ट झालेला दिसून येईल. त्याच पद्धतीने मिथेन इन बायोगॅस आणि त्या बायोगॅस प्रोडक्शनमध्ये मिथेनचं पर्सेंट 50 to 55% इतकं असतं. त्याच पद्धतीने जर तुम्ही पाहायला गेलं तर सर्वात जास्त कशामध्ये आहे तर इकॅलिप्टस लिव्ज
हे एक प्रकारचं प्लांट आहे, त्याचे जे ल्यूज आहे तर ते जर तुम्ही बायोगॅस प्रोडक्शनसाठी यूज केलं तर तुम्हाला 145 लिटर पर केजी, म्हणजे पर केजी ल्यूज मधून तुम्हाला 145 लिटर इतकं गॅसचं प्रोडक्शन झालेलं दिसून येतं. आणि त्याच्यामध्ये मिथेन कंटेंट सुद्धा 70 to 75% इतकं त्याच्यामध्ये काय आहे, मिथेनचं प्रोडक्शन आहे किंवा मिथेनचे पर्सेंटेज आहेत. आता जर तुम्ही गुगलला सर्च केलं तर तुम्हाला ही डायग्राम किंवा तुम्हाला हे प्लांट कसं असतं ते तुमच्या लक्षात येईल. मग कदाचित तुम्ही पाहिलं पण असेल. फॉर एक्झाम्पल निलगिरीचं झाड जे आहे त्याची पानं, निलगिरीच्या झाडाची जी पानं आहेत ती ड्राय ल्यूज असतील किंवा त्याचे वेट ल्यूज आहेत, तर त्याच्यापासून तुम्हाला सर्वात जास्त बायोगॅस प्रोडक्शन झालेलं दिसून येतं. ओके, निलगिरीच्या झाडासाठी, निलगिरीच्या झाडाची जी पानं आहेत त्याचा यूज तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर हा टेबल आहे तो व्यवस्थित स्टडी करायचा. त्याच्यामध्ये बनाना स्टीम आहे, तुम्हाला MCQ मध्ये विचारलं जाऊ शकतं. त्याच पद्धतीने वॉटर हायसिंथ हे पण एक प्रकारचं प्लांट आहे. त्याच्यानंतर कंपोजिट ॲग्रिकल्चरल वेस्ट, म्हणजे तुमचे आता कॉर्न्स असतील तर ते पिकं जे आहेत तुमचे, तर त्याचे जे स्ट्रॉ मटेरियल आहे किंवा त्याचे जे ट्रॅशेस आहेत, हार्वेस्टिंग झाल्यानंतर बऱ्याच प्रकारे तुम्हाला ट्रॅशेस तिथं अवेलेबल होतं, तर ते तुम्ही जर तिथं ॲग्रिकल्चर वेस्ट जर तिथं यूज केलं तर त्याचा सुद्धा तुम्हाला यूज होतो बायोगॅस प्रोडक्शनसाठी. त्यानंतर ग्रास ट्रिमिंग केल्यानंतर जे जे ग्रास आहे ती सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये यूज करू शकता ॲज अ फीड स्टॉक. त्याच्यानंतर डायजेशन म्हणजे नेमकं काय होतं, तर डायजेशन इज अ बायोलॉजिकल प्रोसेस दॅट ऑकर्स इन ॲब्सेन्स ऑफ ऑक्सिजन. म्हणजेच आपण आतापर्यंत मगापासून पाहिलं की ॲनॅरोबिक प्रोसेस आहे ही, म्हणजेच इन द ॲब्सेन्स ऑफ ऑक्सिजन, म्हणजेच इन द प्रेझेन्स ऑफ ॲनॅरोबिक ऑर्गॅनिझम्स. ते पण 35 to 70 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर असेल तर त्यावेळी हे डायजेशन प्रोसेस होते. इट इज अ बायोलॉजिकल प्रोसेस. ओके, the container in which this process takes place is called as digester. Okay, डायजेशन ही प्रोसेस जिथं होते त्या कंटेनरला डायजेस्टर असं म्हणलं जातं. म्हणजे जर तुम्ही बायोगॅस प्लांट जर पाहिले ज्याच्यामध्ये आपण आता हे फीडस्टॉक फिल केल्यानंतर इथं डायजेशन प्रोसिजर होणार आहे आणि त्याला त्या कंटेनरला आपण डायजेस्टर असं म्हणत असतो. आता एनएरोबिक डायजेशन म्हणजे काय, आता treatment of any slurry or sludge containing a large amount of organic matter utilizing bacteria and other organism under anaerobic condition is commonly referred as anaerobic digestion or नुसतं डायजेशन सुद्धा याला म्हटलं जातं. म्हणजे ह्याच्यामध्ये काय होतं की स्लरी किंवा स्लज किंवा जे मी तुम्हाला म्हटलं मग अशी की एक प्रकारचं काय होतं, स्लज आणि स्लरी हे लिक्विड फॉर्म मध्ये असतं. स्लरी म्हणजेच तुमचं सांड पाणी आणि स्लज म्हणजेच काय म्हणू शकतो आपण, सिमेंट, वाळू, माती याचा जो एक प्रवाह असतो किंवा हे सगळा जो मिश्रण म्हणू शकतो आपल्याला की त्याच्यामध्ये माती पण आहे, सिमेंट आहे, वाळू आहे, असं एक प्रवाही मिश्रण त्याला म्हणतो आपण स्लज जे आहे ते त्याच्यामध्ये कंटेंट करतो आपण. आणि त्याच्यामध्ये आपण काय करतो की त्याच्यात ऑर्गॅनिक मॅटर्स तर असतात तुमचे, हे जे फीडस्टॉक आपण बघितलं ते. आणि मग इन द ॲब्सेन्स ऑफ ऑक्सिजन जे काही जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स किंवा बॅक्टेरियाज जे आहेत तर ते त्याच्यावरती काय करतात की त्या एनॅरोबिक कंडिशनमध्ये त्याला ब्रेकडाऊन करण्याचं काम करतात. म्हणजे ते जे स्लज किंवा ती जी स्लरी आहे त्याचं सॉलिड मटेरियल जे आहे ते त्याला आणखीच काय म्हणू शकतो की ब्रेकडाऊन किंवा त्याच्या अजून छोट्या छोट्या पार्टिकलमध्ये त्याचं डिग्रेडेशन केलं जातं विथ द हेल्प ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स किंवा एनएरोबिक ऑर्गॅनिझम्स. ओके, कारण की हे इन द ॲब्सेन्स ऑफ ऑक्सिजन आपण करतोय अँड इन द प्रेझेन्स ऑफ मॉइश्चर अँड एनएरोबिक ऑर्गॅनिझम्स ॲट टेम्परेचर 35 to 70 डिग्री सेल्सिअसमध्ये. आणि याच प्रोसेसला काय म्हणलं जातं की एनएरोबिक डायजेशन. आता यामध्ये स्टेजेस आहेत. आता कशा पद्धतीनं हे डायजेशन होतं बघा. फर्स्ट इज एन्झायमॅटिक हायड्रोलिसिस, देन सेकंड इज ऍसिड फॉर्मेशन अँड थर्ड इज मिथेन फॉर्मेशन. एकतर काय होणार आहे की डायजेशन मध्ये तुम्ही जे फीडस्टॉक त्याच्यामध्ये ऍड केलेलं आहे त्याचं ह्या 3 स्टेजमधून ते जेव्हा पास होते तेव्हा तुम्हाला फायनली बायोगॅस म्हणजे मिथेन तुम्हाला अवेलेबल होणार आहे. 3 स्टेज कोणते आहेत, फर्स्ट इज हायड्रोलिसिस, एन्झायमॅटिक हायड्रोलिसिस, सेकंड इज ऍसिड फॉर्मेशन अँड थर्ड इज मिथेन फॉर्मेशन. आता फर्स्ट एन्झायमॅटिक हायड्रोलिसिस. आता या स्टेजमध्ये काय होत असतं की जे तुमचे मायक्रो ऑर्गॅनिझम्स जे आहेत किंवा जे एनएरोब्स आहेत किंवा एनएरोब्स मायक्रो ऑर्गॅनिझम्स ते ह्या ऑर्गॅनिक मॅटरवरती काय करणार आहेत, ऍक्ट करणार आहेत किंवा त्याची एक ऍक्शन होणार आहे. म्हणजेच काय काय होणार आहे, जे तुम्ही त्याच्यामध्ये इनसोल्युबल, कॉम्प्लेक्स आणि हाय मॉलिक्युलर कंपाऊंड जे त्याच्यामध्ये तुम्ही ऍड केलंय म्हणजे जे आपण फीडस्टॉक त्याच्यामध्ये टाकलं
तर त्याचं इनटू सिम्पल, सोल्युबल आणि लो मॉलिक्युलर कंपाऊंडमध्ये कन्व्हर्जन करण्याचं काम ह्या मायक्रो ऑर्गॅनिझम्सच्या सहाय्याने केलं जातं. फॉर एक्झाम्पल पॉलिसॅकेराइड्स, प्रोटीन्स आणि लिपिड्स जर असतील तर त्याचं कन्व्हर्जन सॅकेराइड्समध्ये किंवा मोनोसॅकेराइड्समध्ये, पेप्टाइड्स, अमिनो ऍसिड आणि फॅटी ऍसिडमध्ये कन्व्हर्जन करण्याचं काम हे ॲनारोब्स करत असतात. ओके, तर हे ॲनएरोब्स किंवा त्याला आपण म्हणू शकतो की ॲनएरोबिक मायक्रो ऑर्गॅनिझम काय करतात की तुमच्या ऑर्गॅनिक मॅटरवरती ऍक्ट करतात, जेणेकरून ते कॉम्प्लेक्स स्ट्रक्चरचं सोल्युबल आणि सिम्पल स्ट्रक्चरमध्ये कन्व्हर्जन करतात. आणि हे जे आपल्याला ऍसिड्स किंवा हे जे मोनोसॅकेराइड्स आपल्याला अवेलेबल होतात, तर त्याचं फर्दर काय केलं जातं, ऍसिटेट किंवा प्रोपिनेट आणि ब्युट्रेटमध्ये कन्व्हर्जन केलं जातं, म्हणजे ऍसिड फॉर्म केलं जातं. आता सेकंड स्टेप, फर्स्ट म्हणजे हायड्रोलिसिस. तुम्हाला हायड्रोलिसिस मध्ये सांगितलं होतं की बाय द ऍडिशन ऑफ वॉटर द सबस्टन्स इज ब्रेक डाऊन इन टू डिफरंट पार्ट्स किंवा त्याचे अजून पार्ट्स पडले जातात. आता इथं एन्झायमेट्रिक हायड्रोलिसिस म्हणले म्हणजे एन्झाईम्सचा बाय द मीन्स ऑफ एन्झाईम्स आपण काय करतोय, हायड्रोलिसिस करतोय. म्हणजे इथं मॉइश्चर तर असणारच आहे त्या ऑर्गॅनिक मटेरियलमध्ये, किंवा जिथं आपण आता समजा एक बायोगॅस प्लांट कन्सिडर केला, त्याचे जे डायजेस्टर आहे एक कन्सिडर करा, सिलेंड्रिकल पोर्शन कन्सिडर करा, जो तुम्ही जमिनीमध्ये एखादा खड्डा खणलेला आहे आणि त्याच्यामध्ये हे सिलेंड्रिकल काय म्हणू शकतो की बायोगॅस प्लांट तुम्ही तिथं कन्स्ट्रक्ट केलेलं आहे. मग त्याच्यामध्ये तुमचे स्लज, सरी किंवा हे जे ड्राय ल्यूज, वेट ल्यूज, जे फीड स्टॉक तुम्हाला सांगितलं की कावडंग, त्याच्यानंतर जे तुम्ही निलगिरीच्या झाडांची पानं वगैरे ते त्याच्यामध्ये ऍड करता, किंवा बनानाचे जे काय म्हणू शकतो साली, केळीच्या साली, फूड वेस्ट जे आहे ते त्याच्यामध्ये ऍड केलं, आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही मॉइश्चर कंटेंट सुद्धा ऍड केलेलं आहे, किंवा त्याच्यामध्ये पाणी, जे सांडपाणी म्हटलं स्लरी, ते त्याच्यामध्ये ऍड केली आहे. मग इन द प्रेझेन्स ऑफ मॉइश्चर काय झालंय की जे ऑर्गॅनिझम्स आहेत ते काय करतात की ह्या ल्यूजना किंवा ह्या कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर्सना सोल्युबल किंवा सिम्पल स्ट्रक्चरमध्ये फॉर्म करतं, आणि म्हणजेच इथं हायड्रोलिसिस होतं, आणि त्याच्यामधून तुम्हाला काय अवेलेबल होतं, मोनोसॅकेराइड्स किंवा अमिनो ऍसिड, फॅटी ऍसिड अवेलेबल होतं. आता त्याच्यानंतर फर्दर ऍसिड फॉर्मेशन. ऍसिड फॉर्मेशन मध्ये काय होतं की हे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ऑफ फॅकल्टेटिव्ह अँड एरोबिक ग्रुप्स मधले हे जे ऑर्गॅनिझम्स आहेत त्यालाच काय म्हणलं जातं, ऍसिड फॉर्मर्स असं सुद्धा म्हणलं जातं. तर हे काय करतात, हायड्रोलाइज अँड फर्मेंटेड द प्रोडक्शन ऑफ फर्स्ट स्टेज. फर्स्ट स्टेज मध्ये वॉटर सोल्युबल सबस्टन्स जे आहे त्याला वोलाटाईल ऍसिड मध्ये कन्वर्ट केलं जातं, आणि सेकंड स्टेज जे आहे तर त्याच्यामध्ये काय केलं जातं की त्याचं कन्व्हर्जन ऍसिडेट किंवा डिफरंट जे आपण ब्युट्रिक ऍसिड मध्ये किंवा प्रोपेनिक ऍसिड मध्ये त्याचं कन्व्हर्जन केलं जातं. ओके, तर ऍसिड फॉर्मेशन मध्ये काय होतं, जे तुम्हाला वॉटर सोल्युबल सबस्टन्स त्याच्यामध्ये अवेलेबल झालेलं आहे त्याचं पुन्हा तुम्ही वोलाटाईल ऍसिड मध्ये कन्व्हर्जन करता. ओके, म्हणजे हे जे तुम्ही ऍसिड फॉर्मर्स जे यूज करता याच्यामध्ये, किंवा जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स यूज करतात त्यालाच ऍसिड फॉर्मर्स असं म्हटलेलं आहे. मग ते काय करतात, वॉटर सोल्युबल सबस्टन्सचं वोलाटाईल ऍसिड मध्ये कन्व्हर्जन करतात. द मेजर कंपोनंट ऑफ द वोलाटाईल सबस्टन्स किंवा वोलाटाईल ऍसिड इज ऍसिटिक ऍसिड. In addition to acetate or hydrogen and carbon dioxide, some other acid like butyric acid and propanic acid are also prepared. म्हणजे जर त्याच्यामध्ये काय होतं की तुमचे जे वॉटर सोल्युबल सिम्पल वॉटर सोल्युबल मटेरियल जे तुम्हाला मिळालेलं आहे कॉम्प्लेक्स मटेरियल पासून फर्स्ट स्टेजमध्ये हायड्रोलिसिसमध्ये, त्या वॉटर सोल्युबल सबस्टन्सचं पुन्हा ऍसिडमध्ये रूपांतर करायचं आहे. कुठलं, ऍसिटिक ऍसिड किंवा प्रोपॅनिक ऍसिड आणि ब्युट्रिक ऍसिड मध्ये कन्व्हर्जन करतोय आपण, त्यालाच आपण म्हणतोय ऍसिड फॉर्मेशन. आता हे जे ऍसिड फॉर्म झालेलं आहे त्याच्यापासून पुन्हा आपल्याला मिथेनचं फॉर्मेशन करायचंय. तर फायनली ऍसिटेट और हायड्रोजन प्लस कार्बन डायऑक्साइड आर कन्व्हर्टेड इंटू गॅस मिक्सचर ऑफ मिथेन. आता मी तुम्हाला बघा इथं बघा मग असे सांगितलेलं आहे की जे ऍसिटिक ऍसिड किंवा जे वॉलेटाईल ऍसिड्स आहेत त्याच्यामध्ये मेनली ऍसिटिक ऍसिड प्रोड्यूस होत असतं, पण जर त्याच्यामध्ये हायड्रोजन आणि कार्बन डायऑक्साईडचं प्रेझेंट त्याच्यामध्ये जर ऍडिशन केलं तर तुम्हाला ब्युट्रिक आणि प्रोपेनिक ऍसिड सुद्धा प्रोड्यूस झालेलं दिसून येतं. हे जे ऍसिड्स आहेत तर त्याच्यामध्ये हायड्रोजन आणि कार्बन डायऑक्साईड अवेलेबल असल्यामुळे काय होतं की त्याचं एक गॅसियस मिक्सचर तयार होतं, CH4 म्हणजेच मिथेन अँड CO2 म्हणजेच कार्बन डायऑक्साईड बाय द बॅक्टेरिया विच आर स्ट्रिक्टली ॲनरोब्स. म्हणजे जे ॲनएरोबिक ऑर्गॅनिझम्स आहेत तर त्याच्या प्रेझेन्समध्ये हे काय झालं, आपल्याला मिथेन आणि कार्बन डायऑक्साईड मिळालेलं आहे इन द मिथेन फॉर्मेशन. यालाच आपण मिथेन फॉर्मेशन ही प्रोसेस म्हणतो. आता हे जे ऑर्गॅनिझम्स ऍक्ट करतायत त्यालाच आपण मिथेन फर्मेंटेटर असं म्हटलं जातं. म्हणजे या ऍसिड पासून, ऍसिडमध्ये जे आपल्याला हायड्रोजन आणि कार्बन डायऑक्साईड प्रेझेंट आहे तर त्याच्यापासूनच आपल्याला काय मिळालं, CH4 आणि CO2. For efficient digestion, these acid formers and methane fermentators must remain in the state of dynamic equilibrium
दे रिमेनिंग इनडायजेस्टेबल मॅटर इज रेफर ॲज स्लरी. काही ठिकाणी काय केलं जातं, हे जे आपण पाहिलं की ऍसिड फॉर्मर्स आहेत, ऍसिड फॉर्मेशनच्या स्टेजमधले आणि मिथेन फॉर्मेशन मधले मिथेन फर्मेंटेटर जे आहेत, तर ते काय केले जातात डायनॅमिक किंवा डायनॅमिक इक्विलिब्रियम स्टेजमध्ये जर राहिले तर ते तुम्ही जास्त चांगल्या पद्धतीने किंवा इफिशियंटली वर्क करतात डायजेशनचं. आता ह्या डायजेशन प्रोसेसमध्ये इनडायजेस्टिबल मटेरियल जे शिल्लक राहतं त्याला स्लरी असं म्हटलं जातं. ओके, स्लरी थोडंसं लिक्विड फॉर्ममध्ये असतं, त्याला आपण स्लरी असं म्हटलं जातं. तीच आपण मॅन्युअर म्हणून सुद्धा यूज करू शकतो. आता हे झालं, आपण काय पाहिलं की जे तुमचं डायजेशन आहे किंवा एनएरोबिक डायजेशन कशा पद्धतीने होतं. फर्स्ट इज एन्झायमेट्रिक हायड्रोलिसिस, सेकंड इज ऍसिड फॉर्मेशन अँड थर्ड इज मिथेन फॉर्मेशन. फर्स्ट मध्ये काय होतं की ते इन द प्रेझेन्स ऑफ मॉइश्चर आणि इन द बाय द मीन्स ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स आणि अँड द ॲब्सेन्स ऑफ ऑक्सिजन, सिंपल आणि सोल्युबल मॉलिक्युलर कंपाऊंडमध्ये कॉम्प्लेक्स आणि हाय मॉलिक्युलर कंपाऊंडचं कन्व्हर्जन केलं जातं. फॉर एक्झाम्पल पॉलिसॅकॅराइड्सचं मोनोसॅकॅराइडमध्ये कन्व्हर्जन केलं जातं. त्याच्यानंतर तुम्ही ऍसिड फॉर्मेशन करता. ऍसिड फॉर्मेशन कशा पद्धतीनं होतं, तर तिथे ऍसिड फॉर्मर्स असतात, ते काय करतात की वॉटर सोल्युबल सबस्टन्सला वोलेटाईल सबस्टन्समध्ये कन्वर्ट करतात. फॉर एक्झाम्पल ऍसिटिक ऍसिड. आणि काही पद्धतीनं त्याच्यामध्ये जर हायड्रोजन आणि कार्बन डायऑक्साईडचं जर प्रमाण ऍड केलं तर तिथं काय होऊ शकतं, ब्युट्रिक ऍसिड आणि प्रोपेनिक ऍसिड तुम्हाला तिथं प्रोड्यूस झालेलं दिसून येतं. त्याच पद्धतीनं आता ह्या ऍसिडमध्ये जे अवेलेबल असलेले हायड्रोजन आणि कार्बन डायऑक्साईड आहे त्याच्यामधून आपल्याला CH4 आणि CO2 डेव्हलप झालेलं दिसून येतं किंवा प्रोड्यूस झालेलं दिसून येतं. त्यालाच आपण मिथेन आणि कार्बन डायऑक्साईड असं म्हणतो. अशाच पद्धतीनं जे डायजेस्ट होत नाही त्याला आपण स्लरी म्हणतो. ओके, आता काही रूल्स आहेत जे तुमचे बायोगॅस प्लांट आहेत, ही तुम्हाला डायजेशनची मेथड समजली. ह्या डायजेशन मेथडवरतीच तुम्हाला बायोगॅस प्लांट जे आहे ते पुन्हा डिझाईन करायचे असतात. आता काही ठिकाणी गॅस प्लांटची साईज कशा पद्धतीने ठरवायची यासाठीचे काही रूल्स आहेत. फॉर एक्झाम्पल 1 kg ऑफ ड्राय कॅटल डंग प्रोड्यूस अप्रॉक्सिमेटली 1 मीटर क्यूब ऑफ गॅस. जर तुम्हाला 1 kg कावडंग तुमच्याकडे असेल ड्राय, तर त्याच्यापासून 1 मीटर क्यूब इतका बायोगॅस डेव्हलप होत असतो किंवा प्रोड्यूस होत असतो. आणि जर फ्रेश कॅटल डंक असेल तर त्याच्यामधून 8% ड्राय बायोडिग्रेडेबल मास तुम्हाला अवेलेबल होतं. त्याच पद्धतीने आता हे जे काही जे तुम्हाला मी आता सांगतेय, तर त्याच्यावरून तुम्ही ठरवू शकता की तुमच्याकडे किती कॅटल डंक अवेलेबल होत आहे आणि मग त्याच्यामधून तुम्ही त्या बायोगॅस प्लांटची साईज जी आहे ती ठरवू शकता. त्याच पद्धतीने जर फ्रेश कॅटल डंक असेल तर त्याच्यासाठी 0.9 लिटर व्हॉल्यूमची गरज असते. म्हणजे 1 kg साठी 0.9 लिटर व्हॉल्यूम त्याचा कन्सिडर केला पाहिजे. त्याच्यानंतर फ्रेश कॅटल डंक जे आहे 1 kgचं, त्याच्यासाठी अँड इक्वल व्हॉल्यूम ऑफ वॉटर फॉर प्रिपेरिंग स्लरी. आता जरी तुम्हाला इथं बायोगॅस प्रोडक्शन करायचं असेल तर स्लरी जी आहे ती तेवढ्याच पद्धतीचं व्हॉल्यूम त्याला रिक्वायर्ड असतं किंवा व्हॉल्यूम ऑफ वॉटर फॉर प्रिपेरिंग स्लरी तयार करण्यासाठी तेवढंच तुम्हाला व्हॉल्यूम रिक्वायर्ड आहे, म्हणजे 0.9 लिटर इतकं. अँड टिपिकल रिटेन्शन टाइम ऑफ स्लरी इज 40 days. आता त्याच्यामध्ये जे बायोगॅस प्लांट आपण डिझाईन केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ती सरी किती दिवसासाठी राहू शकते, तर 40 days, फक्त 40 दिवसांसाठी ती राहू शकते. नाहीतर मग नंतर तुम्ही ती रिमूव्ह करून टाकायची आहे. अशा पद्धतीने काही रूल्स आहेत बायोगॅस प्लांटच्या सायझिंगसाठी. त्याच्यानंतर इफिशियन्सी ऑफ बायोगॅस जनरेशन डिपेंडिंग अपॉन द फॉलोइंग फॅक्टर. आता हे जे बायोगॅस जनरेट होत आहे तो काही खालील फॅक्टर्सवरती डिपेंड करतं. फॉर एक्झाम्पल तुमचे ऍसिड फॉर्मर्स आणि मिथेन फर्मेंटेटर्स, हे दोन जे आहेत ते काय करतात की या डायजेशन ऍक्टिव्हिटीमध्ये सर्वात जास्त महत्वाचं काम करत असतात. तर त्यांनी काय सांगितलेलं आहे, जर तुम्हाला याचं जास्त इफिशियंट वर्क पाहिजे असेल तर ते डायनॅमिक इक्विलिब्रियम स्टेटमध्ये तुम्ही त्याला ठेवलं पाहिजे. सो ऍसिड फॉर्मर्स अँड मिथेन फर्मेंटेटर्स must remain in state of dynamic equilibrium which can be achieved proper digestion. Then second factor काय आहे, anaerobic fermentation of raw cow dung can take place at a temperature between 8 to 55 degrees Celsius. आता इथं सांगितलेलं आहे की जे रॉ काउडंक आहे तर त्याचं जर डायजेशन तुम्हाला करायचं असेल प्रॉपरली तर ते 8 ते 55 डिग्री सेल्सिअस इतक्या टेम्परेचरमध्ये केलं गेलं पाहिजे. ऑप्टिमम जर विचारलं तर 35 डिग्री सेल्सिअस एवढ्या टेम्परेचरमध्ये त्याचं फर्मेंटेशन होऊ शकतं. Then rate of biogas formation is very slow at 8 degrees Celsius. For anaerobic digestion, temperature variation should not be more than 2 to 3 degrees Celsius. आता हे जे डायजेशन होते त्या डायजेशन मध्ये
टेम्परेचरचं व्हेरिएशन जे आहे ते जास्त नसायला पाहिजे. कमीत कमी 2 ते 3 डिग्री जास्त किंवा 2 ते 3 डिग्री कमी एवढं चालू शकतं. जर 8 डिग्री सेल्सिअस पर्यंत टेम्परेचर असेल तर तुमचं जे फॉर्मेशन आहे बायोगॅसचं ते खूप स्लोली होऊ शकतं. त्यामुळे तुम्ही ऑप्टिमम टेम्परेचर जर तिथं अचीव्ह केलं 35 डिग्री सेल्सिअस तर ते तुम्हाला जास्त बेनिफिशियल राहील. त्याच पद्धतीने मिथेन बॅक्टेरिया जो आहे तो 35 to 38 डिग्री सेल्सिअसच्या टेम्परेचरमध्ये जास्त चांगल्या पद्धतीनं वर्क करत असतो. त्यामुळे तुम्ही ऑप्टिमम डिग्री जी पाहिली 35 डिग्री सेल्सिअस ते तुम्ही ठेवलं पाहिजे बायोगॅस प्लांटमध्ये. ओके. त्याच्यानंतर पीएच व्हॅल्यू सुद्धा मॅटर करतं. पीएच व्हॅल्यू जे आहे ते 6.8 to 7.8 पर्यंतच असली पाहिजे तरच तुमचं बेस्ट फर्मेंटेशन होऊ शकतं. जर पीएच व्हॅल्यू 8.5 पेक्षा जर जास्त गेलं तर ते जे बॅक्टेरियाज आपण आहे त्याच्यामधले ॲनारोब्स ते सर्व्हाइव्ह करू शकत नाहीत जर पीएच व्हॅल्यू 8.5च्या अबव गेली तर. कारण की तुम्हाला तेच तर महत्वाचं आहे ना, तेच डायजेशनचं काम करणार आहेत. त्याच्यानंतर सीएन रेशो किंवा स्पेसिफिक रेशो ऑफ कार्बन अँड नायट्रोजन. कार्बन आणि नायट्रोजनचा रेशो किती असला पाहिजे? 25:1 to 30:1 असायला पाहिजे. म्हणजे 25:1 to 30:1 असायला पाहिजे. ऑप्टिमम जर पाहायला गेलं तर 30:1 तुम्ही ठेवला पाहिजे कार्बन नायट्रोजन रेशो. त्याला आपण सीएन रेशो असं म्हणतो. त्याच पद्धतीने वॉटर कंटेंट किती असायला पाहिजे? 90% ऑफ द वेट ऑफ टोटल कंटेंट. तुमचं टोटल कंटेंट जेवढं असणार आहे त्याच्यामध्ये 90% वॉटरच असायला पाहिजे. ओके. आणि जे बाकीचे स्लरी आहे ते 8 to 9% सॉलिड ऑर्गॅनिक मॅटर्स असलं पाहिजे. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप काय आहे तर एजिटेशन. जे तुम्ही त्याच्यामध्ये स्लरी जी आहे तयार होतीये तर ती काय व्हायला पाहिजे की प्रॉपरली एजिटेट व्हायला पाहिजे, जेणेकरून त्याच्यामधून गॅस यील्ड जे आहे ते इन्क्रीज होईल. एजिटेट म्हणजे ते सतत असं घुसळलं गेलं पाहिजे किंवा त्याचं मिक्सिंग व्हायला पाहिजे. Then loading rate should be optimum. If digester is loaded with too much raw material, acid will accumulate and fermentation will be affected. जर तुम्ही त्याच्यामध्ये प्रमाणापेक्षा जास्त स्लरी जर लोड करत असाल किंवा जे आपलं फीड स्टॉक आहे तर काय होऊ शकतं की तिथं ऍसिडचं अक्युमुलेशन होऊ शकतं आणि फर्मेंटेशन सुद्धा चांगल्या पद्धतीने होत नाही. त्यामुळं लोडिंग रेट सुद्धा तुमचा ऑप्टिमम असायला पाहिजे. ह्या काही गोष्टी आहेत त्या तुम्ही कन्सिडर केल्या पाहिजे जर तुम्हाला चांगल्या पद्धतीचं डायजेशन हवं असेल तर. आता हे काही आपण जे पाहिलं की बायोगॅस त्याचे ऍडव्हान्टेजेस आहेत किंवा त्याचे काही रूल्स आहेत किंवा त्याची सायझिंग वगैरे कशी केली जाते. टिपिकल यूज केले जाणारे काही प्लांट्स आहेत किंवा बायोगॅस प्लांट मधले जे पॉप्युलर डिझाईन्स आहेत ते आपल्याला आता स्टडीला आहेत. त्यामधले फ्लोटिंग ड्रम आणि फिक्स ड्रम टाईपचे जे बायोगॅस प्लांट आहेत ते तुम्हाला प्रॅक्टिकलला आहेत. ओके. आता क्लासिफिकेशन मध्ये जर पाहायला गेलं तर त्याचे बेसिकली 2 टाईप पडतात. फर्स्ट इज कंटिन्युअस प्रोसेस आणि सेकंड इज बॅच टाईप प्रोसेस. बॅच प्रोसेस. कंटिन्युअस मध्ये काय थोडक्यात त्याच्यामध्ये सांगायचं झालं तर जे तुम्ही त्याच्यामध्ये स्लरी किंवा जे तुम्ही रॉ मटेरियल ऍड करताय ते कंटिन्युअसली त्याच्यामध्ये ऍड होत राहतं. ओके. तर आणि बॅच मध्ये काय होतं की एकदाच तुम्ही ते मटेरियल ऍड करता, एकदाच त्याच्यामधून ते गॅस अवेलेबल होतं आणि परत दुसरं स्लरी किंवा दुसरं रॉ मटेरियल त्याच्यामध्ये ऍड करण्यापूर्वी अगोदरचं जे डायजेस्टर मधलं जे स्लरी किंवा स्लज आहे ती रिमूव्ह करावी लागते. असे 2 टाइप्स आहेत. एक तर कंटिन्युअस प्रोसेस टाईप आणि सेकंड इज बॅच प्रोसेस टाईप. कंटिन्युअस मध्ये काय होतं, डायजेस्टर इन विच मटेरियल इज ऍडेड कंटिन्युअसली and an equivalent volume of the spent up residue is removed by the gravity and biogas production is uninterrupted. सो इथं जर कंटिन्युअसली रॉ मटेरियलचं ऍडिशन होत असेल तर ऑफकोर्स तुम्हाला बायोगॅसचं प्रोडक्शन जे आहे ते अनइंटरप्टेड मिळणार आहे. म्हणजे कंटिन्युअस बायोगॅस सुद्धा तुम्हाला अवेलेबल होणार आहे. द जनरल प्रॅक्टिस इज टू फीड डेली विथ इक्विव्हॅलंट अमाऊंट ऑटोमॅटिकली कम्स आउट which can be used for manuring purpose. Actually it is a semi continuous system though it is called as continuous. ही ऍक्च्युअली जर पाहायला गेली तर सेमी कंटिन्युअस मेथड आहे. म्हणजेच काय, इथं तुम्ही कंटिन्युअसली ऍडिशन करताय ना रॉ मटेरियलचं. मग आता इथं त्याच पद्धतीने स्लरी पण डेव्हलप होणार आहे. म्हणजे जे डायजेशन होत नाही ते डायजेस्ट झालेलं तर तुम्हाला गॅस अवेलेबल झाला, पण जे डायजेस्ट होत नाहीये ते साचतच राहणार ना. मग ते काय केलं पाहिजे तुम्ही फॉर मॅन्युरिंग पर्पजसाठी ते परत बाहेर काढलं पाहिजे किंवा हे ऑटोमॅटिकली तुम्ही इकडून एका इनलेट मधून फीडिंग करत असता आणि आउटलेट मधून हे मॅन्युअर आहे किंवा हे स्लरी रिमूव्ह करत असता. म्हणजेच एक प्रकारे एकदम कंटिन्युअसली नाही की येतंय कंटिन्युअसली रॉ मटेरियल येतंय आणि कंटिन्युअसली तुम्हाला गॅसेस येतात ते आपल्याला गॅस अवेलेबल होतो असं नाहीये. तर ते काही स्लरी किंवा जे अनडायजेस्टेबल मटेरियल आहे ते मॅन्युरिंग पर्पजसाठी सुद्धा बाहेर टाकलं गेलं पाहिजे. पण याला कंटिन्युअस प्रोसेस मधूनच असं नाव पडलेलं आहे. आता या कंटिन्युअस प्रोसेसमध्ये 2 टाइप्स आहेत. फर्स्ट इज फ्लोटिंग ड्रम किंवा फ्लोटिंग डोम. डोम म्हणा किंवा ड्रम म्हणा, त्याला काही चालतं. आणि दुसरा जो आहे तो फिक्स्ड डोम किंवा ड्रम टाईप. आता याच्यामध्ये पण जास्त
यूज केले जाणारे किंवा पॉप्युलर असे टाइप्स आहेत त्यामध्ये KVIC टाईप म्हणजे खादी विलेज इंडस्ट्री कमिशन मधून बनवलं गेलेलं किंवा त्यांच्याकडून हे डेव्हलप केलं गेलेलं बायोगॅस प्लांट आहे. प्रगती मॉडेल, गणेश मॉडेल, फेरो सिमेंट मॉडेल हे 4 जे आहेत ते फ्लोटिंग ड्रमचे आहेत आणि फिक्स ड्रमचे 2 आहेत, जनता टाईप आणि दीनबंधू मॉडेल असे 2 टाईप आहेत. व्यवस्थित हे करा, लक्षात ठेवा. जे फ्लोटिंग ड्रम मध्ये 4, फिक्स ड्रम मध्ये 2. फ्लोटिंग ड्रम आणि फिक्स ड्रम म्हणजे ड्रम हे दोन्ही पण कशाचे आहेत, कंटिन्युअसचे टाईप आहेत. कंटिन्युअस प्रोसेस टाईपचे हे 2 टाईप्स आहेत. आता त्याच्यामध्ये फर्स्ट जो आहे KVIC बायोगॅस प्लांट म्हणजेच खादी अँड विलेज इंडस्ट्रियल कमिशन मध्ये डेव्हलप केलं गेलेलं तुम्हाला ऐकू येतंय व्यवस्थित? ऐकू येते का? ऐकू येते ना? काही आवाज खरखर वगैरे होत नाहीये ना? येस मॅम. ठीक आहे. आता हा जो पॉइंट आहे किंवा हा जो बायोगॅस प्लांट आहे तो तुम्हाला प्रॅक्टिकलसाठी, त्यामुळे व्यवस्थित लक्ष देऊन बघा. KVIC टाईप बायोगॅस प्लांट हा 1954 मध्ये डेव्हलप केला गेलेला प्लांट आहे. आपण फ्लोटिंग ड्रम टाईपचे प्लांट बघतोय. ओके, साइड बाय साइड आपण प्रॅक्टिकलसाठी सुद्धा हे स्टडी करत आहे. जे आता तुम्हाला जे मी म्हटलं की कंटिन्युअस प्रोसेस आणि बॅच प्रोसेस, कंटिन्युअस प्रोसेस मधलं फ्लोटिंग ड्रम आणि फिक्स ड्रम, त्यातला फर्स्ट फ्लोटिंग ड्रम मधला फर्स्ट KVIC खादी अँड विलेज इंडस्ट्रीज कमिशन टाईपचा. आता KVIC हे एक आहे, खादी आणि ग्रामोद्योग परिषद जी आहे ती मुंबईमध्ये त्याचं हेडक्वार्टर आहे. तर त्याच्या अंडर काय केलं गेलं, ह्याचं डेव्हलपमेंट केली गेली आहे 1954 मध्ये. जे जास्त वापरात कधी आलं 1962 मध्ये त्याला वापरात आणण्यात आलं. ओके, पण डेव्हलप कधी केलं म्हणजे त्याचं फॉर्मेशन 1954 मध्ये झालं होतं. ही खूप जुन्या काळापासून वापरते ना, 1954 पासून ह्याचा यूज केला जातोय KVIC बायोगॅस प्लांटचा. ओके, तर आता हे जे प्लांट आहेत तर याच्यामध्ये काय केलं जातं, मेनली कन्सिस्ट ऑफ डायजेस्टर ऑर पीट. आता डायग्राम जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल. त्याच्यामध्ये डायजेस्टर या नावात लक्षात आलं असेल की जिथं डायजेशन प्रोसेस होते किंवा त्याला पीट असं म्हटलं जातं म्हणजेच खड्डा. त्याच्यानंतर सेकंड जे आहे ते फ्लोटिंग ड्रम. ओके, आता डायजेस्टर जे आहे त्याच्यामध्ये तुमचे जे रॉ मटेरियल किंवा फीड स्टॉक आहे ते त्याच्यामध्ये कंटेन होणार आहे, म्हणजे डायजेशनची आणि फर्मेंटेशनची प्रोसेस डायजेस्टर मध्ये होते. आणि फ्लोटिंग ड्रम, त्या डायजेस्टर वरती हा एक फ्लोटिंग ड्रम प्लेस केलेला असतो. म्हणजे जे गॅसेस जे आहेत, गॅसेस काय खाली राहणार आहेत का, गॅसेस वरती येत राहणार आहेत, कारण की ते काय म्हणू शकतो, गॅसेस मटेरियल म्हटल्यावरती ते ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अगेन्स्ट काय होणार आहेत, वरती फ्लो होणार आहेत. मग ते फ्लोटिंग ड्रम मध्ये कलेक्ट करण्यासाठी हे फ्लोटिंग ड्रम्स तुमच्या डायजेस्टरच्या वरती असतात. पहिले डायग्राम एकदा बघून घ्या. अशा पद्धतीचा डायजेस्टर असतो. ही पूर्ण जे खाली तुम्हाला दिसते हे डायजेस्टर्स आहेत. ओके, आणि इकडे वरती काय फ्लोटिंग ड्रम आहे. हा फ्लोटिंग ड्रम का म्हटलेला आहे, कारण की हा फिक्स नसतो, गॅसेस प्रेशरनुसार तो फ्लोट होत असतो. ओके, किंवा ते स्लरीच्या ऍडिशननुसार, तुम्हाला नंतर एक्सप्लेन करेल तेव्हा लक्षात येईल. फक्त एक डायग्राम व्यवस्थित बघून घ्या. इनलेट आहे, हा आउटलेट आहे. इनलेट मधून काय होणार आहे, रॉ मटेरियल ह्याच्यामध्ये आपण इन्सर्ट करणार आहे, आणि इकडे आउटलेट मधून तुम्हाला जे मॅन्युरिंग पर्पज साठीची स्लरी आहे ते तुम्हाला इथं अवेलेबल होणार आहे. आउटलेट चेंबर आणि हे इनलेट चेंबर. आता हे मिक्सिंग टँक म्हटलेलं आहे, कारण की जेव्हा आपण तुम्ही हे मटेरियल ऍड करणार आहे, मग हे लिव्ज असतील, कावडंक असेल, हे प्रॉपरली एक मिक्स करून ते काय केलं जातं, त्या आत डायजेस्टर मध्ये पास केलं जातं. पूर्ण जे आहे ते डायजेस्टर आहे. तर आता हे कन्स्ट्रक्शन बघत असताना हे 2 मेन पार्ट आहेत, की फर्स्ट इज डायजेस्टर, सेकंड इज फ्लोटिंग ड्रम. आता डायजेस्टरचे स्पेसिफिकेशन बघा. हे जे डायजेस्टर आहेत ते किती, त्याची डेप्थ किती असते, 3.5 to 6.5 मीटर डेप्थ असते. 3.5 ते 6.5 मीटर एवढे खोल डायजेस्टर्स असतात. आणि त्याची डायमीटर किती असते, 1.2 to 1.6 मीटर डायमीटर. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की हे डायजेस्टर जे आहेत त्याला डेप्थ आणि डायमीटर आहे, म्हणजे सिलेंड्रिकल शेप मधले हे डायजेस्टर्स असतात. ओके,
देर इज अ पार्टिशन वॉल इन अ सेंटर. तुम्ही मग डायग्राम मध्ये बघितलं असेल की मध्ये एक लाईन होती. तर हे जे डायजेस्टर आहेत त्याचं पार्टिशन केलेलं असतं दोन, एक वॉल असते मध्ये आणि मग त्याचे दोन पार्ट्स होतात त्या डायजेस्टरचे, म्हणजे हाफ सिलेंडर एका साईडला आणि दुसरा हाफ सिलेंडर एका साईडला. ओके, विच डिवाइड्स द डायजेस्टर वर्टिकली अँड सबमर्ज इन द स्लरी वेन इट इज फुल. आता हे जे डायजेस्टर आहेत त्याच्यामध्ये एक वॉल जी आहे ती पार्टिशनसाठी प्लेस केली जाते. त्याच्यामुळे काय होतं, डायजेस्टरचं वर्टिकली दोन पार्ट्स होतात आणि हे काय असतं, तुमची खाली जी स्लरी आहे त्याच्यामध्ये हे बॉल जे आहे ती सबमर्ज केलेली असते. ओके, तर निम्मा पार्ट एका साईडला, निम्मा पार्ट एका साईडला, असे दोन वर्टिकल पार्ट तिथं तयार होतात. द डायजेस्टर इज कनेक्टेड टू द इनलेट अँड आउटलेट बाय द टू पाईप्स. आता ह्याच्यामध्ये जे दोन पार्ट्स तयार झालेले आहेत त्यातला एक जो आहे तो आउटलेटसाठी आणि एक जो आहे तो इनलेटसाठी, त्याला ओपनिंग असतं किंवा त्याला दोन पाईप्स जोडलेले असतात ज्याच्यामधून इनलेटमधून एंटर करणारे फीडस्टॉक आणि आउटलेटमधून मॅन्युअरिंग पर्पजसाठीची स्लरी आउट बाहेर केली जाणार आहे. थ्रू द इनलेट द डंक इज मिक्स्ड विथ द वॉटर. ते तुम्हाला सांगितलं की तिथं मिक्सर असं दिलं होतं किंवा मिक्सचर प्रॉपरली मिक्सचर केलं जातं. जे तुमचे लिव्ज आहेत किंवा जे काही डंक असेल तर त्याचं काय केलं जातं, मिक्सिंग केलं जातं. वॉटर म्हणजे वॉटर 5 आणि जर डंक जो आहे तो 4:5 अशा रेशोमध्ये घेतला जातो. डंक इज टू वॉटर 4:5 अँड लोडेड इन टू द डायजेस्टर. त्या पाईप थ्रू ते इनलेट पाईप थ्रू डायजेस्टरमध्ये लोड केलं जातं. द फर्मेंटेड मटेरियल विल फ्लो आउट थ्रू आउट द आउटलेट पाईप. आणि जे फर्मेंटेड मटेरियल जे आहे ते काय केलं जातं, आउटलेट पाईप मधून बाहेर पाठवलं जातं. द आउटलेट इज जनरली कनेक्टेड टू द कंपोस्ट पीट. कारण की आपण हे कंपोस्टिंग किंवा मॅन्युअरिंग साठी यूज करतो, त्यामुळे हे आउटलेट पुन्हा कनेक्ट केलेलं असतं कंपोस्ट पीट मध्ये. ओके, त्याच्यानंतर द गॅस जनरेशन टेक्स प्लेस स्लोली अँड इन 2 stages. First stage is the complex organic substance contained in the waste are acted upon the certain kind of bacteria called acid formers and broken up into small chain simple acid. And then second stage मध्ये काय होतं, the acids are acted upon the another kind of bacteria and called the methane formers and produce methane and carbon dioxide. जे आपण वरती डायजेशनच्या प्रोसेस बघितल्या होत्या त्यातली ऍसिड फॉर्मेशन प्रोसेस आणि मिथेन फॉर्मेशन प्रोसेस याच्यामध्ये होते. म्हणजेच गॅस जनरेशन प्रोसेसमध्ये दोन स्टेजेस सांगितलेले आहेत. फर्स्ट मध्ये ऍसिड फॉर्मेशन, सेकंड म्हणजे मिथेन फॉर्मेशन. ऍसिड फॉर्मेशन मध्ये काय होतं की जे आपण त्याच्यामध्ये फीडस्टॉक ऍड केलेलं आहे ते कॉम्प्लेक्स आणि ऑर्गॅनिक सबस्टन्सचं सिम्पल मटेरियलमध्ये किंवा स्मॉल चेन सिम्पल ऍसिडमध्ये कन्व्हर्जन किंवा ब्रोकन अप केलं जातं. ऍसिड फॉर्मेशन स्टेज. सेकंड स्टेज इज मिथेन फॉर्मेशन. अजून ते जे ऍसिड्स आहेत फर्दर ऍक्टेड अपॉन अनादर काइंड ऑफ बॅक्टेरिया अँड दिस इज कॉल्ड एज मिथेन फॉर्मर अँड इट प्रोड्यूस मिथेन अँड कार्बन डायऑक्साईड. म्हणजे सेकंड मध्ये तुम्हाला मिथेन आणि कार्बन डायऑक्साईड प्रोडक्शन झालेलं दिसून येतं. फर्स्ट जी प्रोसेस होती ती हायड्रोलिसिस किंवा एन्झामेट्रिक हायड्रोलिसिस म्हणजेच काय केलं जात होतं, तुमच्या बॅक्टेरियाचं ऑर्गॅनिक मटेरियलचं ब्रोकन अप केलं जात होतं स्मॉल पार्ट्स मध्ये. ओके, म्हणजेच इथं जे आपण मग अशी 3 स्टेज बघितले, ह्या 2 स्टेज मध्ये सांगितलेलं आहे की जे आपण डायजेशन मध्ये पाहिलं होतं, हायड्रोलिसिस, ऍसिड फॉर्मेशन, मिथेन फॉर्मेशन, हे सर्व डायजेस्टर मध्ये होत असतं. आता मिथेन फॉर्मेशन झालं तर मिथेन फॉर्मेशन किंवा कार्बन डायऑक्साईड जे झाले ते तुम्हाला गॅसियस स्ट्रक्चर मध्ये, गॅसियस फॉर्म मध्ये मिळालेले आणि हे गॅस आपल्याला काय करायचं आहे, कलेक्ट करायचं आहे. सो इथं काय लागतं आपल्याला, गॅस होल्डर. जे तुम्हाला मी म्हणलं जे फ्लोटिंग ड्रम असं म्हटलेलं आहे तेच गॅस होल्डर आहे, ज्याच्यामध्ये गॅस जो आहे तो होल्ड केला जातो. आता याचं कसं कन्स्ट्रक्शन असतं बघा. द गॅस होल्डर इज अ ड्रम कन्स्ट्रक्टेड ऑफ माइल्ड स्टील शीट. हे जे ड्रम आहेत ते माइल्ड स्टील शीट पासून बनवलेले असतात. दिस इज अ सिलेंड्रिकल इन शेप. हे ड्रम सुद्धा सिलेंड्रिकल शेपचे असतात. अँड द टॉप ऑफ सपोर्टिव्ह रॅडिकली विथ द अँग्युलर आयर्न. आता हे जे सर्क्युलर शेप मधले, सिलेंड्रिकल शेप मध्ये जे गॅस होल्डर आहे त्याच्यावरती एक अँग्युलर आयर्न मध्ये काय केलेलं असतं की ते रॅडिकली सपोर्ट केलेलं असतात ऑन द टॉप ऑफ डायजेस्टर. म्हणजे त्या एका अँग्युलर आयर्न वरती ते अँग्युलर आयर्न त्याला सपोर्टसाठी दिलेला असतो, कारण हे फिक्स नाहीये ना, कशावरती तरी त्याला सपोर्ट दिला पाहिजे. तर एका अँग्युलर आयर्न वरती हे जे गॅस होल्डर आहेत ना ते फिक्स केलेलं, काय केलेलं असतं, त्याच्यावरती प्लेस केलेले असतात. द होल्डर फिट्स इन टू द डायजेस्टर लाईक अ स्टॉपर. एक प्रकारे तुम्ही स्टॉपर पाहिला असेल की त्याला आता जी खालचं डायजेस्टर आहे आणि त्याच्यावरती हे एक प्रकार स्टॉपर आहे, म्हणजे त्याला रिमूव्ह पण करू शकतो आणि आत परत फिक्स पण करू शकतो. म्हणजे ते काढू पण शकतो आणि घालू पण शकतो अशा पद्धतीचं. हे फिक्स नाहीये बट हे फ्लोटिंग टाईपचं गॅस होल्डर आहे. ओके, द होल्डर फिट्स इन टू द डायजेस्टर लाईक अ स्टॉपर. इट सिंक्स इन टू द स्लरी ड्यू टू इट्स ओन वेट अँड रेस्ट अपॉन द रिंग कन्स्ट्रक्टेड फॉर द पर्पज. आता हे जे मग आपण गॅस होल्डर्स त्याच्यामध्ये प्लेस करतोय
आता ते स्लरीमध्ये पहिले काय होतं की ते सिंक होतं पहिले स्लरीमध्ये, आणि जसं जसं गॅस जनरेट होत जाईल तसं तसं ते गॅस काय करणार की त्याचं एक प्रेशर क्रिएट करणार ना, आणि मग ते प्रेशर क्रिएट केल्यानंतर ते गॅस जो आहे तो ड्रमला असं हळूहळू हळू वरती वरती ढकलत जाणार आहे. ओके, when gas is generated the holder rises and floats freely on the surface of slurry. जसं जसं गॅस जनरेट होईल तसं तो गॅस होल्डर जो आहे तो स्लरीच्या सरफेस वरती येणार आहे आणि मग तरंगता राहणार आहे तो. अ सेंट्रल गाईड पाईप इज प्रोव्हाइडेड टू प्रिव्हेंट द होल्डर फ्रॉम टिल्टिंग. आणि हे जे होल्डर गॅस होल्डर आहे तो फ्लोटिंग टाईप मध्ये आहे ना, मग तो असा टिल्ट नाही व्हायला पाहिजे यासाठी तिथे एक प्रकारचं सेंट्रल गाईड पाईप प्रोव्हाइड केलेली असते, जेणेकरून त्या गॅस होल्डरचं टिल्टिंग नाही व्हायला पाहिजे यासाठी. द होल्डर ऍक्ट्स ॲज अ सील ऑफ गॅस. द गॅस प्रेशर वॅरीज बिटवीन 7 to 9 सेंटीमीटर ऑफ वॉटर कॉलम. आता जे आपण पाहिलं सिलेंड्रिकल शेप मधलं तुमचं हे डायजेस्टर आहे, आणि त्याच्यावरती समजा हे तुमचे फ्लोटिंग ड्रम. आता हा कसा असणार आहे, फिक्स नसणार आहे. ओके, हा तरंगता असणार आहे आणि याला एक पाईप प्रोव्हाइड केलेली असते जी तुम्हाला गॅस ज्याच्यामधून आपण काय करू शकतो की कलेक्ट करू शकतो याच्यासाठी. ओके, हे फ्लोटिंग ड्रम आहे, फिक्स ड्रम नाही. याच्यामध्ये जे प्रेशर तयार होणार आहे गॅसेस प्रेशर ते किती असतं, 7 to 9 सेंटीमीटर ऑफ वॉटर कॉलम इतकं असतं. ओके, त्याच्यानंतर अंडर शॅलो वॉटर टेबल कंडिशन द अडॉप्टेड डायमीटर ऑफ डायजेस्टर इज मोर अँड डेप्थ इज रिड्युस्ड. जर तुम्हाला वॉटर टेबल जर आहे ज्याच्यामध्ये तुम्ही आता हे बायोगॅस प्लांट इन्स्टॉल करता आणि तिथलं जर वॉटर टेबल शॅलो असेल तर तिथं काय करू शकता तुम्ही, डेप्थ कमी करायची आणि डायजेस्टरची डायमीटर आहे ती इन्क्रीज करायची. जर वॉटर टेबल शॅलो असेल तर. डीप वॉटर टेबल असेल तर जास्त डीप मध्ये तुम्ही ते डायजेस्टर आहे ते तुम्ही तिथे इन्स्टॉल करू शकता. हे जे बायोगॅस प्लांट आहे KVIC, तर त्याची जर कॉस्ट पाहायला गेली तर टोटल कॉस्ट जी आहे त्याच्या 40% कॉस्ट त्या ड्रम वरतीच खर्च होत असते. कॉस्ट ऑफ ड्रम इज अबाउट 40% ऑफ अ टोटल कॉस्ट. इट रिक्वायर्स पिरियडिकल मेंटेनन्स अँड द युनिट ऑफ KVIC मॉडेल इज हॅव्हिंग कपॅसिटी 2 मीटर क्यूब पर डे. आणि त्याचंच जर एक्सपेंडिचर किंवा कॉस्ट पाहायला गेलं तर 14,000 इतकी असते. KVIC ची कॉस्ट 2 मीटर क्यूब पर डेच्या कपॅसिटीचे जे प्लांट्स आहेत त्याची 14,000 इतकी कॉस्ट आहे. ओके, तर इथे ही डायग्राम व्यवस्थित बघून घ्या. मी तुम्हाला सांगते एक एक नावं, कारण की तुम्हाला हे प्रॅक्टिकल साठी काढायचंय. प्रॅक्टिकल नंबर 4 KVIC प्लांट. एक असं सिलेंड्रिकल डायजेस्टर काढायचं आहे, त्याच्यामध्ये एक तुमची इनलेट पाईप आणि एक आउटलेट पाईप दाखवायची. इनलेट पाईपच्या इथे जो वरती तुम्ही बॉक्स दाखवणार आहे त्याच्यामध्ये दाखवायचे मिक्सिंग टँक किंवा डंक अँड वॉटर मिक्सिंग टँक दाखवायचे. आणि हे आउटलेट चेंबर जे तुमचं फर्दर कंपोस्ट पीटला कनेक्ट केलेलं असणार आहे ते कंपोस्ट पीट नाही दाखवायचं. ओके, हे तुमचं ग्राउंड लेवल आहे. ग्राउंड लेवलला बघा इथं अशा पद्धतीचं थोडंसं हे करा, तुम्ही शेड करा. ग्राउंड लेवल, ग्राउंड लेवलच्या खाली इकडे तुमचे हे इनलेट पाईप आणि आउटलेट पाईप. ओके, आता ही जी मधली आहे ती पार्टिशन वॉल आहे. पार्टिशन वॉल दाखवायची आहे, ही अशा पद्धतीची पार्टिशन वॉल दाखवायची आहे. त्याच्यानंतर नावं द्यायची तिकडं इनलेट पाईप, ही आउटलेट पाईप. त्याच्यानंतर आतमध्ये काय आहे, हे स्लरी आहे. आता हे कशापासून बनलेलं आहे, ब्रिक वॉल पासून बनलेलं, म्हणजे ब्रिक्सचा यूज केलेला आहे त्यामुळे ह्याला नाव द्यायचे ब्रिक वॉल. ही पार्टिशन वॉल आहे, ही ब्रिक वॉल. आणि जे खाली तुमचं फाउंडेशन, त्या डायजेस्टरच्या खाली फाउंडेशन तिथं दाखवायचं आहे. ओके, आता वरती फ्लोटिंग ड्रम मध्ये म्हणजे तुमचा जो गॅस होल्डर आहे स्टीलचा, हा त्याला नाव द्यायचं स्टील गॅस होल्डर. त्याला एक ओपनिंग आपण दिलेलं आहे गॅस आउटलेटसाठी. तर अशा पद्धतीचं गॅस आउटलेट पाईप, हा एक वॉल असतो इथं. वॉल क्लोज आणि ओपन करून आपण ते गॅस जो आहे तो कलेक्ट केला जाऊ शकतो. अशा पद्धतीने व्यवस्थित नावं देऊन KVIC बायोगॅस प्लांटची डायग्राम ड्रॉ करायची आहे प्रॅक्टिकल नंबर 4 साठी. ओके, त्याच्यानंतर जो जनता टाईप बायोगॅस प्लांट आहे हा एक प्रकारचा फिक्स बायोगॅस प्लांट आहे, म्हणजे फिक्स डोम बायोगॅस प्लांट आहे. हा जो बायोगॅस प्लांट आहे तो पहिल्यांदा चायनामध्ये बनवला गेला होता आणि त्याच्यानंतर मग आपल्या इंडियामध्ये गोबर गॅस रिसर्च सेंटर जे आहे अजित मल इथे,
तर त्यांनी नंतर जेव्हा त्याचं पुन्हा इंट्रोडक्शन आपल्या इंडियामध्ये केलं, त्याचं नाव चेंज केलं होतं जनता बायोगॅस प्लांट म्हणून. ओके, तर हे जनता बायोगॅस प्लांट जे आहे ते फिक्स डोम टाईपचे बायोगॅस प्लांट आहेत. ओके, तर त्याच्यामध्ये फ्लोटिंग ड्रम मध्ये जे तुम्हाला म्हटलं की प्रगती, गणेश आणि फेरो सिमेंट मॉडेल सुद्धा आहेत, पण तुम्ही आता सध्या हे तुम्हाला थेरीसाठी इम्पॉर्टंट सुद्धा केव्हीआयसीचा आहे, त्यामुळे तो केव्हीआयसीचा घ्या. प्रगती, गणेश आणि फेरो सिमेंट जर आपल्याला टाइम मिळाला तर तुम्हाला ते तिन्ही पण कव्हर केले जातील. ओके, त्याच्यानंतर जनता बायोगॅस प्लांट जो आहे तो फिक्स डोम टाईपचा बायोगॅस प्लांट आहे. आता याच्यामध्ये काय असतं की जे तुम्ही आपण मगाशी फ्लोटिंग ड्रम बघितले गॅस होल्डरसाठी, पण इथं काय असतं ते गॅस होल्डर जे आहेत ना ते फिक्स असतात, त्या तुमच्या डायजेस्टरच्या टॉप साईडला हे फिक्स केलेले असतात. ओके, सेम कन्स्ट्रक्शन असतं, म्हणजे तुमचे फाउंडेशन आहे, डायजेस्टर असतोच, गॅस होल्डर किंवा गॅस डोम असतोच, इनलेट आणि आउटलेट पोर्ट किंवा इनलेट पाईप आणि आउटलेट पाईप असते, आणि मेन गॅसची आउटलेट किंवा गॅस पाईपलाईन असते. ओके, तर हे बेसिक किंवा दोन्हीसाठी सुद्धा, म्हणजे जर तुम्ही फ्लोटिंग टाईपचं जरी बघितलं आणि फिक्स टाईपचं जरी बघितलं तरी हे कंपोनंट्स लागतातच. कोणते कोणते? एक तर फाउंडेशन, त्याच्यावरती गॅस डायजेस्टर, त्याच्यावरती गॅसचा डोम, देन इनलेट आणि आउटलेट पोर्शन, आणि गॅसची पाईपलाईन. आता जेव्हा जनता बायोगॅस प्लांट आपण बघतोय त्याच्यामध्ये बघा, देअर इज नो यूज ऑफ स्टील, म्हणजे या प्लांटमध्ये कोणत्याही प्रकारचं आयर्निंग किंवा स्टीलचा यूज केला जात नाही. देअर इज नो मुव्हिंग पार्ट इन इट अँड मेंटेनन्स कॉस्ट इज लो. आता जर पाहायला गेलं तर फ्लोटिंग ड्रम जे आहे तुम्हाला म्हटलं होतं की स्टॉपर सारखं यूज करतं, पण हे फिक्स ड्रम आहे, त्यामुळे हे काय कोणत्याही प्रकारचं मुव्हिंग पार्ट याच्यामध्ये अवेलेबल नाहीये, हे फिक्स्ड असतं, आणि याची मेंटेनन्स कॉस्ट जर पाहायला गेली तर ॲज कम्पेअर टू केव्हीआयसी लो असते. द प्लांट कॅन बी कन्स्ट्रक्टेड बाय विलेज मॅसॉन taking some pre-explained precautions and using all the indigenously available building material. म्हणजे तुमचं जे सिमेंट, वाळू किंवा विटा ज्या आहेत त्याच्यापासूनच हे बनवलं जातं. त्याची जशी कॉस्ट कंपॅरिझन मध्ये पाहायला गेली तर सर्वात कमी असते. त्याचे काही प्रिकॉशन्स किंवा त्याचे काही रूल्स आहेत ते जर पाळून तुम्ही हे व्यवस्थित कन्स्ट्रक्ट केलं तर तुम्हाला हे युजफुल राहू शकतं. गुड क्वालिटी ऑफ ब्रिक्स अँड सिमेंट शुड बी यूज टू अवॉइड द आफ्टरवर्ड स्ट्रक्चरल प्रॉब्लेम लाईक क्रॅकिंग ऑफ द डोम अँड लिकेज ऑफ गॅसेस. आता जर केव्हीआयसीचं स्ट्रक्चर आपण बघितलं होतं त्याच्यामध्ये जो फ्लोटिंग ड्रम होता तो स्टीलचा यूज केलेला होता, माइल्ड स्टील, आणि इथं कोणताच स्टील वापरलेला नाहीये. म्हणजे तुमचा जो ड्रम आहे वरचा ज्याच्यामध्ये गॅस होल्ड केला जाणार आहे ते सुद्धा फिक्स्ड ब्रिक्स आणि सिमेंटचा यूज करूनच बनवलं गेलेलं डोम आहे, त्यामुळे याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे क्रॅकिंग होत नाही किंवा गॅसेसचा लिकेजेस सुद्धा होत नाही. ओके, त्याच्यानंतर द मॉडेल हॅव अ हायर कॅपॅसिटी व्हेन कम्पेअर्ड विथ द केव्हीआयसी मॉडेल, हेन्स इट कॅन बी युज्ड ॲज अ कम्युनिटी बायोगॅस प्लांट. दिस डिझाईन हॅज लॉंगर लाईफ दॅन केव्हीआयसी मॉडेल. जर तुम्ही कंपॅरिझन केलं केव्हीआयसी मॉडेलचं आणि जनता मॉडेलचं तर केव्हीआयसी पेक्षा ह्याची कपॅसिटी पण जास्त आहे आणि त्याची लाईफ किंवा लाईफ स्पॅन सुद्धा केव्हीआयसी पेक्षा जास्त आहे. आता बघा ना, केव्हीआयसी मध्ये तुम्ही ड्रम जो यूज करता तो स्टीलचा यूज करता, त्याच्यामध्ये करोजन होऊ शकतं किंवा त्या तिथं डॅमेजेस होऊ शकतात, क्रॅकिंग होऊ शकतं, गॅस सुद्धा लिकेज होऊ शकतो, कारण की तिथं फ्लोटिंग ड्रम आहे. फिक्स ड्रम असतात तर तिथं कुठल्याही पद्धतीचं गॅसेसचं काय झालं नसतं, लिकेज झालं नसतं. जर पाहायला गेलं तर कंपॅरिझन मध्ये जनता बायोगॅस प्लांट जो आहे तो ॲज कम्पेअर टू केव्हीआयसी चांगला आहे. Substrates other than cattle dung such as the municipal waste and plant residues can also used for the जनता plant. केव्हीआयसीचं जे प्लांट आहे त्याच्यामध्ये मोस्टली काऊ डंग किंवा कॅटल डंग यूज केलं जातं, आणि जे जनता प्लांट आहे त्याच्यामध्ये कॅटल डंग सोबतच तुम्ही म्युनिसिपल वेस्टचा यूज करू शकता किंवा प्लांट रेसिड्यू सुद्धा यूज करू शकता. आता या प्लांट मध्ये बघा एक अंडरग्राउंड वेल कन्स्ट्रक्ट केली जाते. इट कन्सिस्ट underground well sort of digested mode made of brick and cement having a dome shaped roof. स्ट्रक्चर बघा, ही एक अंडरग्राउंड वेल कन्स्ट्रक्ट केली जाते आणि मग त्याचं जे रूफ आहे हे ब्रिक पासूनच बनलेलं आहे. ओके, हे काही स्टीलचं नाहीये, फिक्स आहे. बघा इथं कोणत्याही प्रकारचं सेपरेट ड्रम दिसत नाहीये किंवा सेपरेट डोम दिसत नाहीये. त्या सिलेंड्रिकल डायजेस्टर वरतीच हा एक रूफ आहे आणि तो फिक्स रूफ इथं प्रोव्हाइड केलेला असतो जनतामध्ये. इनलेट आणि आउटलेट इथं पण प्रोव्हाइड केलेलं आहे. बघा इथून तुम्हाला जी काही स्लरी असेल ती त्याच्यामध्ये तुम्ही इन्सर्ट करू शकता आणि याच्यामधून तुम्हाला आउटलेटमधून तुम्हाला ते मॅन्युअरिंगसाठी यूज करता येऊ शकतं. आणि हे गॅस आउटलेटसाठी गॅस पाईपलाईन जी सेंटर ऑफ डोम प्रोव्हाइड केलेली आहे. फक्त याच्यामध्ये काय आहे की मॅनहोल जो आहे तो रिमुव्हेबल मॅनहोल तिथं प्रोव्हाइड केलेला आहे, फर्दर मेंटेनन्स पर्पजसाठी तिथं प्रोव्हिजन केलेलं आहे.
तर जेव्हा आपण याचं स्ट्रक्चर बघतोय तर याच्यामध्ये एक अंडरग्राऊंड वेल असते जी ब्रिक्स आणि सिमेंट पासून बनवलेली असते, ज्याचा रूफ जो आहे तो डोम शेपचा असतो. ऍट ऑलमोस्ट मिडल ऑफ द डायजेस्टर देर आर 2 रेक्टँग्युलर ओपनिंग्स फेसिंग इच अदर. आता जे ओपनिंग्स म्हटलंय तर हे रेक्टँग्युलर ओपनिंग्स असं म्हटलेलं आहे जे तुम्हाला इनलेट आणि आउटलेटसाठी प्रोव्हाइड केलेले आहेत. त्या डायजेस्टरलाच हे ओपनिंग्स काय केलेले आहेत, प्रोव्हाइड केलेले आहेत. कमिंग अप टू द लिटल अबाउट द ग्राउंड लेवल ऍट एज अ इनलेट अँड आउटलेट पोर्ट. म्हणजे हे जे रेक्टँग्युलर पोर्ट्स किंवा ओपनिंग जे दिसतात तुम्हाला त्यालाच इनलेट अँड आउटलेट